नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दिवाळी स्पेशल खमंग कुरकुरीत काटेरी भाजणीची चकली। मैद्याची, तांदळाची किंवा इतर कोणत्याही प्रकारची चकली खुसखुशीत तर होते, पण भाजणीच्या चकलीसारखी चव इतर कोणत्याही चकलीला येत नाही। तर ही खमंग भाजणीची चकली कशी करायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। चकली तयार करण्यासाठी इथं मी 1 किलो भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। हे भाजणीचं पीठ कसं तयार करायचं या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लिंकवर जाऊन अवश्य बघा। तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे। त्यासाठी इथं मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि ते एका पातेल्यामध्ये ओतून घेतले। आता हे आपल्याला गॅसवर ठेवून चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे। तर बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता या तेलाचं पिठाला मोहन देऊन घेऊया। बघा याप्रमाणे गरम गरम तेल पिठामध्ये ओतून घ्यायचे आणि सुरुवातीला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचे, कारण तेल चांगलं कडकडीत गरम असतं, हाताला भाजू शकतं, म्हणून सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं। आता चमचा बाजूला काढून घ्यायचा आणि हातानेच हे तेल सर्व पिठाला एकसारखं असं चोळून घ्यायचं। सगळ्या पिठाला एकसारखं तेल लागलं की आपली चकली चांगली कुरकुरीत होते। बघा सगळ्या पिठाला तेल चोळून झालेलं आहे। आता यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, त्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ। तर 2 ते 2.5 चमचे मीठ यामध्ये मी टाकले आणि आपल्या आवडीप्रमाणे मिरची पावडर यामध्ये घालायची। तर 4 ते 5 चमचे मिरची पावडर मी यामध्ये घातलेली आहे। आता सगळ्या पिठामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे पीठ आपल्याला पाणी घालून मळायचे। तर इथं मी अगदी गार पाणी न घालता ते थोडंसं गरम करून घेणार आहे, म्हणजे खूप जास्त गरम करायचं नाही, अगदी थोडंसं 1-2 मिनिट आपल्याला ते गॅसवर ठेवून घ्यायचे। बघा आता पाणी गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय खूप जास्त गरम केले नाही, अगदी मी हात घालू शकते इतकं ते कोमट आहे। आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते। बघा याप्रमाणे मी पीठ मळलेलं आहे, खूप जास्त घट्ट नाही आणि अगदी सैलही नाही असं हे पीठ आपलं मळून तयार झाले। आता लगेचच चकली करण्यासाठी घेऊयात। तर इथं मी 1 चकली करायचा सोऱ्या घेतलाय आणि यामध्ये हे पीठ भरून घेऊयात। सोऱ्यामध्ये पीठ भरताना अगदी एकसारखं असं दाबून भरायचं, म्हणजे चकली करताना ती तुटत नाही आणि एकसारखी चकली तयार होते। इथं मी 1 किलो पिठाची चकली केलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही ट्रायल म्हणून अगदी 2 वाट्या पिठाची चकली करून पाहू शकता। तर बघा आता याला मी झाकण लावून घेतले आणि याची चकली तयार करून घेऊया। चकली करताना सुरुवातीचं टोक थोडंसं आतमध्ये वळवून घ्यायचं आणि गोल फिरवत याप्रमाणे चकली तयार करून घ्यायचे। बघा पीठ चांगलं तयार झाले, त्यामुळं आपल्या चकलीला आत्ताच खूप छान असे काटे आलेले दिसत आहेत। बघा इथं मी 4 वेड्याची चकली तयार करून घेतली आणि शेवटचं टोकसुद्धा व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे, म्हणजे तळताना तेलामध्ये चकली सुटत नाही, अगदी व्यवस्थित होते। आता याप्रमाणे मी अजून 4 ते 5 चकल्या तयार करून घेते। सगळ्या पिठाच्या एकदम चकल्या न करता 4-5 चकल्या तयार करून घ्यायच्या आणि त्या तळायच्या किंवा तळत तळत आपण त्या करू शकतो। तर बघा इकडं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तेल अगदी व्यवस्थित गरम झाले। आता तळण्यासाठी यामध्ये चकली सोडून घेऊयात। तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची, म्हणजे खूप जास्त मोठी नाही आणि खूप जास्त स्लोसुद्धा नाही। खूप जास्त मोठ्या गॅसवर जर आपण चकली तळली तर ती वरून पटकन लाल होते आणि आतून मऊ राहू शकते, म्हणून अगदी मीडियम गॅसवर चकली एकसारखी 2 ते 3 मिनिट तळून घ्यायची। चकली टाकल्या टाकल्या लगेच ती हलवायची नाही, थोडीशी तेलामध्ये ती सेट होऊ द्यायची, म्हणजे आपल्याला पलटी करताना ती व्यवस्थित पलटी करता येते, चकली तुटत नाही। बघा चकली तेलामध्ये अगदी व्यवस्थित सेट झाली, आता ती पलटी करून घेऊया। गॅसची फ्लेम अगदी बारीकसुद्धा ठेवायची नाही, नाहीतर चकली कडक होऊ शकते। तर बघा याप्रमाणे मीडियम गॅस फ्लेमवर 2 ते 3 वेळा पलटी करत एकसारखी आपल्याला ही चकली तळून घ्यायची। ज्यावेळी चकलीला येणारे हे बुडबुडे यायचे बंद झाले की समजायचं आपली चकली तळून तयार झाली।
आता ती आपण बाहेर काढून घेऊया. बघा ही चकली खूप जास्त तेल पीत नाही म्हणून ही अजिबात तेलकट होत नाही. तर तुम्ही पाहू शकताय खूप छान कलरसुद्धा हिला आलेला आहे आणि काटेसुद्धा अगदी सुरेख आलेले आहेत. आता याप्रमाणेच मी उरलेल्या पिठाच्या चकल्या तयार करून घेते आणि तळून घेते. या दिवाळीत याप्रमाणे तुम्ही ही चकली नक्कीच तयार करून बघा. तर बघा मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला हवं तर तुम्ही 2 वाट्या पीठ घ्या, त्यामध्ये अर्धी वाटी तेलाचं मोहन घाला आणि थोड्याशा कोमट पाण्यात पीठ मळून घ्या. याप्रमाणे अगदी खमंग, कुरकुरीत आणि काटेरी अशी भाजणीच्या पिठाची आपली चकली तयार होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.